पुण्यात नक्की चाललंय काय? मागील काही प्रकरण लक्षात घेतली तर कोयता गँग असू दे, निलेश गायकवाड यांचं प्रकरण असू दे, त्याचबरोबर आत्ताच उघडकीस आलेलं आणि ज्यांच्यावर आरोप चाललेत तसे मुरलीधर मोहोळ साहेबांचं जैन बोर्डिंगच्या जागेच्या संदर्भातलं प्रकरण असू दे, तसेच मेघाताई कुलकर्णी ज्या पुण्याच्या खासदार आहेत त्यांनी काढलेला मोर्चा जो शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं या संदर्भातला असेल, तर हे जे सांस्कृतिक वारसा असणारं पुणे हे आज दुसऱ्याच बाजूला भरकटते का काय अशी म्हणायची वेळ आमच्यासारख्या सामान्य पत्रकारांना आली नाही. कारण पुण्याचा जो ढाचा आहे, जी सांस्कृतिक वारसा ही ओळख आहे, त्याला कुठेतरी छेद देण्याचं काम या प्रसंगातून झालेलं आहे. कारण पुणे हे सलोख्याचं शहर आहे, जिथे सांस्कृतिक वारसा जपला जातो, जिथे सर्व जाती धर्मातले लोक एकत्र असतात. अशा पुण्याला केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचं सरकार आहे. पुण्यात ही भाजपाचे खासदार आहेत. तर अशा परिस्थितीत आणखीन प्रकारे सत्ता टिकवायची आहे, येणाऱ्या महानगरपालिकेत जास्तीत जास्त कशा सीटा निवडून आणता येतात यासाठी जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत चाललेला आहे. हे अतिशय खेदजनक आहे. कारण इथला जो काही सामान्य नागरिक आहे तो नेहमीच इथलं सांस्कृतिक, इथलं शैक्षणिक वातावरण सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि कदाचित येणाऱ्या निवडणुकीत जर हा सामान्य नागरिक जागा झाला तर सत्ताधाऱ्यांना सळोखी पळू सुद्धा करू शकतो. त्यामुळे सामान्य नागरिक नेहमीच या पुण्याची शैक्षणिक सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न ते मतदाराद्वारे नक्कीच दाखवत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात जर कदाचित सामान्य नागरिकांनी मनाव घेतलं की इथली सांस्कृतिक, इथली शैक्षणिक वारसा जर जपायचा असेल तर अशा जातीभेदाला कुठेही थारा देता कामा नये आणि जास्तीत जास्त करून जी ओळख आहे ती टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर अशा पद्धतीने जर काही प्रयत्न झाला तर सत्ताधाऱ्यांना कदाचित येणारी एक निवडणूक जड जाऊ शकते, यात आमच्यासारख्या सामान्य पत्रकाराला दुमत नसायला आहे. कारण पुणे हे राज्याचंच नव्हे तर देशाच्या बाबतीत सुद्धा महत्वाचं ठिकाण आहे आणि त्याचा वारसा जपणं हे सामान्य नागरिक इथल्या जनतेचं नक्कीच काम आहे, कर्तव्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राजकारण करता